यवतमाळ जिल्ह्यातील जोडा मोहा येथील ग्रामपंचायतीचा भोंगड कारभाराने कळस गाठला असून आजही स्मशानभूमीमध्ये जाण्यास रस्ता नसल्याने मृत्यूनंतरही मरण यातना सोसाव्या लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नदीवर पूल नसल्याने गावात झालेली मयत चक्क पुरातून न्यावी लागत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पुलाची मागणी करून देखील ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थ सांगतात। स्थानिक आमदार तथा लोकप्रतिनिधींना याबाबतची व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी आजपर्यंत नदीवर पूल बांधून देण्याचे केवळ आश्वासन दिले आहे। स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम तातडीने करून देऊ असे सर्वच लोकप्रतिनिधी सांगतात। मात्र अजूनही पुलाचे काम सुरू होत नसल्याने प्रशासनाविषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। रस्त्याची दयनीय अवस्था आणि नदीवर पूल नसल्याने मृतदेह स्मशानभूमीकडे नेताना अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या या मागणीकडे तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा जोडा मोहा येथील ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।